नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजे 17 जानेवारीचा रिव्ह्यू. आजच्या भागात खूप धमाल मस्ती मज्जा असणार आहे, तर एकही सीन मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी मालिनी काकूंनी पार्थला कपडे आणि काव्याला साडी आणि हलव्याचे दागिने दिलेले असतात. तर युग लगेच मागून येऊन मालिनी काकूंचे डोळे दाबतो आणि मालिनी काकू ओळखून घेतात युग आलाय म्हणून. तेव्हा युग म्हणतो, आई तू कसं काय ओळखते? लगेच त्याला मालिनी काकू भेटतात आणि म्हणतात, कसा आहेस तू? तेव्हा युग म्हणतो, मी मस्त आहे. तेव्हा युग म्हणतो, आई तू कशी आहेस? तेव्हा लगेच मालिनी काकू म्हणतात, हॉस्टेलवर राहणारा मुलगा घरी आल्यानंतर कशी आई असते, एकदम खुश, मी तशीच आहे. मालिनी काकू म्हटला, असं डायरेक्ट कसं काय येतो रे? काही सांगत नाही, काही नाही. तेव्हा युग म्हणतो, मागच्या वेळेला आलो तो तेव्हा सगळे नाराज झाले होते ना, आणि आता सण आहे तर म्हटलं आनंदाची बातमी देऊया. तेव्हा तो सांगतो, सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट आला आहे आणि मी पहिल्या 5त आलो आहे. तेव्हा पार्थ पण त्याला शाबासकी देतो आणि सगळेच अगदी खुश असतात. तेव्हा काव्या म्हणते, वा वा युग, तू सुद्धा दाखवून दिलं की आपण सुद्धा टॉपमध्ये येऊ शकतो, कॉंग्रॅच्युलेशन. आणि ती पटकन बोलून जाते, चला आता युगच्या सुद्धा रिझल्टची पार्टी झाली पाहिजे, जशी माझी आणि जीवाची तितक्यात थांबते. तर पार्थला सगळे त्या दिवसाचे फोटोज वगैरे आठवायला लागतात आणि सगळे अगदी शांत होऊन जातात. रम्य आणि वसू आत्यानंतर काय आनंदच होतो, व स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे म्हणून ते दोघी खूप खुश असतात, हसतात त्या मस्त. तेव्हा मालिनी काकू पटकन विषय बदलतात, चला चला आता युग घरी आला आहे म्हणून उत्साहाचं वातावरण झालं आहे आणि बरं झालं, मला आता 3 माणसं मिळाली, लाडू वळायला मी तुम्हाला तिघांना कामाला लावणार आहे. लगेच काव्या म्हणते, युग तू बरं झालं हां घरी आला, कारण सणावाराला आपली भावंडं आपल्या आसपास असली ना की बरं वाटतं, नसली तर खूप त्रास होतो. पण तू टेन्शन नको घेऊ हां युग, तुझा एक भाऊ आहे ना तुझ्यासोबत, माझे हे पार्थ देशमुख. तर पार्थ लगे तिच्याकडे बघत असतो. तर काव्या म्हणते, लकी आहात रे तुम्ही, व्हेरी लकी. तितक्यात दरवाजामध्ये नंदिनी आलेली असते. तर नंदिनी घरात येते आणि सगळ्या घराला अगदी प्रेमाने बघते. त्यानंतर काव्याला आवाज येते, तर काव्या धावतच येते आणि नंदिनीला मिठी मारते. तर सगळे तिथे येतात. नंतर ती मालिनी काकूंना पण भेटते. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, माझं मन मला सांगत होतं की नंदिनी नक्की घरी येईल आणि मी तर माणसं ओळखायला चुकत नाही हां, आणि तू अशी मध्ये कस काय आली? आशा तामनन बरं. तेव्हा नंदिनी लगेच म्हणते, आई याची काही गरज नाही, एवढं नका करू, कारण मी कायमची नाही आली आहे, फक्त सणापुरतं आली. असं नको वाटायला की घरची सून सणाच्या दिवशी भेटायला पण नाही आली. तर मालिनी काकू थोडे इमोशनल झालेले असतात. तर नंदिनी म्हणते, सॉरी आई. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हरकत नाही, वाट बघू ना आम्ही. तसंही वाट बघणं जितकं लांबतं तितकं भेटण्याचं सुखही वाढतं. तर नंदिनी म्हणते, जिथून आपण जास्त अपेक्षा ठेवतो तिथेच आपला अपेक्षाभंग होतो असं मला वाटतं. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, नाही होणार, माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे, तो तुला कायमस्वरूपी घरी घेऊनच येईल. तेव्हा नंदिनी काही बोलणार तितक्यात काव्या म्हणते, अगं सोड ना ताई, बस ना, तू आली ना घरी, तोच मोठा सोहळा आहे आणि तो आपण छान सेलिब्रेट करूया. तर ती नंदिनीला लगेच घरात घेऊन जाते. नंदिनी काव्याला बघते आणि म्हणते, काव्या तू खूपच छान दिसते. तेव्हा लगेच मालिनी काकू म्हणतात, अगं हो, तिने खूप मनावर घेतलं आहे की तिच्या बोक्याला ती जिंकणारच. तेव्हा पार्थ म्हणतो, आई. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे मी या बोक्याबद्दल बोलते. तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं. तर नंतर ती युगला विचारते, कसा आहेस तू? तेव्हा तो म्हणतो, छान. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अगं नुसतं छान नाही, तर त्याच्याकडे आनंदाची बातमी आहे, युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 5त आला युग. तेव्हा नंदिनी पण खूप खुश होते आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते. तर पार्थ नंदिनीला विचारतो, कशा आहात आणि जीवा कसा आहे? तर नंदिनी म्हणते, बरं येते. पण लगेच रम्या तिकडून बोलते, बरा आहे तो, अगं उघड्यावर आंघोळ करतो, वॉचमनच्या डब्यातलं खातो, रिक्षामध्ये पाय पुरत नाही तरी पण तसाच झोपतो आणि बरा आहे. बरोबर आहे ना नंदिनी? तेव्हा लगे वसू आत्या म्हणतात, अगं रम्या असं काय करते, जीवा एवढं करतोय म्हणून तर नंदिनी इथे येऊ शकली ना. खरंच मालिनी हां, पार्थ आणि नंदिनीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे हां. कारण काव्या आणि जीवाने जे दिवे लावले ते बघून सुद्धा या दोघांनी त्यांना माफ केलं आहे.
म्हणजे कमालच आहे बाई. तर लगेच रम्या म्हणते, हो आई, जेव्हा सगळे एकत्र या छताखाली येतील तेव्हा ते सगळं आठवेलच ना. तर तितक्यात मालिनी काकू रम्याला थांबवतात. तर नंदिनी उठते आणि ती बोलते वसू आत्यांशी, वसू आत्या, मला देशमुखांच्या घरची एक गोष्ट खूप आवडते हां, कारण ते कधीच मुलांमध्ये आणि सुनांमध्ये भेदभाव करत नाही. सर्वांना एकच नियम. म्हणजे बघा ना, माझं आणि पारचं लग्न ठरलं होतं. आमच्यासुद्धा भेटीगाठी होत होत्या. आम्हीसुद्धा काही स्वप्न बघितली होती आणि जे जे आम्ही केलं ते काव्य आणि जीवानी पण केलं. फक्त आम्ही राजरोसपणे केलं आणि त्यांनी लपून केलं. आमच्यात कधी काळी नातं होतं हे त्यांनी मान्य केलं, इग्नोर केलं आणि पुढे आले. मनाने इतके पुढे आले की ऊन, वारा, पाऊस, वादळ, मान अपमान कशाचं काहीही मनाला न लावून घेता आमच्या होकाराची, स्वीकाराची शांतपणे वाट बघताय. ते दोघं जर एवढं करू शकतात तर मी घरच्यांना साधी भेटायला पण नाही येऊ शकत का? लगेच डब्यातनं गोडपोळी काढते, वसू आत्यांना खाऊ घालते आणि म्हणते, गोड खा आणि गोड बोला. तर युग लगेच टाळ्या वाजवतो, वा काय बोलली वहिनी. तर लगेच मालिनी काकू म्हणतात, बरोबर आहे नंदिनी, कारण शहाण्याला शब्दाचा मार्ग कळतो नंदिनी, हो की नाही पार्थ. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीच्या आईंचा सीन बघायला मिळतो. त्या जीवाला गुळपोळी खाऊ घालतात आणि म्हणतात, गुळपोळी खा आणि गोड बोला. ती जीवाला इतकी आवडते, तो म्हणतो, वा वा सासूबाई, काय पोळी बनवली, कमाल कमाल कमाल, काय चव आहे तुमच्या हाताला. तेव्हा नंदिनीच्या आई म्हणतात, तुमच्यासुद्धा हाताला छान गोड चव आहे असं सांगितलं आहे तुमच्या बायकोनी मला. लगेच जीवा हसतो आणि म्हणतो, थँक्यू थँक्यू. तर नंदिनीची आई म्हणते, मी तुम्हाला एक गोड बातमी द्यायला आली. तर जीवा लगेच चेष्टा करतो, काय सासूबाई, नेमका विचार तरी काय. तर लगेच नंदिनीची आई म्हणतात, जावई बापू, फाजीलपणा नव्हे हां, आता या बातम्या द्यायची वेळ तुमची आहे. मी आणि हे बाहेर जातोय आणि गुड्डूला पण गुळाची पोळी घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे पाठवलंय. नंदिनी पण बाहेर गेली आहे, तासाभरानंतर ती येईल आणि या घराच्या चाव्या. तेव्हा तुम्ही घरामध्ये जा आणि वेळेचा सदुपयोग करा. तेव्हा जीवा म्हणतो, काय हो सासूबाई तुम्ही. त्या लगेच म्हणता, म्हणजे बायकोचा रुसवा जाईल असं काहीतरी करा. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा अच्छा अच्छा. तितक्यात नंदिनीचे बाबा गाडीचं हॉर्न वाजवतात. त्यानंतर तिथून त्या निघून जातात. तर दुसरीकडे मालिनी काकू, नंदिनी आणि काव्या तिघी बोलत असतात. तेव्हा मालिनी काकू म्हणते, नंदिनी तू आली तर छान वाटलं, पण तुझ्यासोबत जीवा आला असता तर अजून बरं वाटलं असतं. तेव्हा काव्या म्हणते, आई तुम्ही जे ताईसाठी आणलं आहे ते द्या ना तिला, जे मला दिलं आहे तुम्ही ते तिच्यासाठी आणलं आहे. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, काय चाललं आहे तुमचं नेमकं. तेव्हा मालिनी काकू लगेच ती साडी घेऊन येतात आणि नंदिनीच्या हातात देतात. आज संक्रांत आहे ना, तर माझ्या दोन्ही सुनांसाठी या काळ्या साड्या आणि हे हलव्याचे दागिने. तर नंदिनी लगेच मालिनी काकूंना नमस्कार करते. तेव्हा त्या म्हणतात, सुखी राहा, आनंदी राहा आणि लवकर परतून ये आणि आपलं हे घर कायमचं आनंदी करून टाक. तेव्हा काव्या म्हणते, ताई तू जेव्हा हे सगळं घालून रेडी होशील ना तेव्हा फोटो पाठव हां प्लीज. तर मालिनी काकू लगेच जीवासाठी कुर्ता आणलेला तो काढतात आणि तो नंदिनीकडे देतात. तेव्हा काव्या लगेच म्हणते, हो देईल ना, आणि ताई तुम्ही दोघांनी छान तयार व्हा आणि दोघांचे फोटो पाठवा. तर नंदिनी थोडा वेळ विचार करते आणि नंतर ती कुर्ता घेते, पिशवीत ठेवते आणि म्हणते, आई मी आता येते. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अगं थोडा वेळ थांबली असते ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नका आई, माझं मन परत जड होईल ओल्या कपड्यासारखं, परत पाय निघणार नाही माझा. नंतर ती निघून जाते. तर मालिनी काकू म्हणतात, देव करून लवकर माझ्या दोन्ही पण सुना या घरात सुखाने नांदल्या पाहिजे. लगेच काव्या म्हणते, तथाच तू आई, असंच होणार. तर काव्या म्हणते, आई तुमची मला एक मदत लागणार आहे. तर लगेच दुसरीकडे आपल्याला रम्या, वसू आत्या आणि युग गच्चीवर पतंग उडवताना दिसतात. तर रम्या म्हणते, आई ढील दे ढील. तेव्हा वसू आत्या म्हणतात, तुला आयुष्यभर ढील देतच आली आहे ना, त्याशिवाय दुसरं काही काम केलं आहे का मी. तर तिथे पार्थ येतो आणि तो पतंग उचलतो. तर त्याला जीवाची आठवण येते, कारण त्या पतंगवर देशमुख बॉईज लिहिलेलं असतं. तर जीवाबरोबर घातलेल्या चांगले क्षण त्याला आठवत असतात. प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये ते बरोबरच असतात. तितक्यात युग त्याला आवाज देतो,
ए दादा कुठे हरवलाय? हरवून जाऊ नको बाबा, आपल्याला पतंग उडवायची. नाहीतर ही रम्या तुझा पण पतंग कापेल. माझा तर कापलाय, आता तुझा नको कापायला. तेव्हा रम्या म्हणते, हो मीच कापेल, काही होणार नाही तुमच्याकडून. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो, काळजी करू नको, तुझा पार्थ दादा सगळं सांभाळून घेईल. तर दुसरीकडे नंदिनी घरी आलेली असते आणि ती रिक्षाजवळ येते, जीवाला शोधते, पण जीवा काही कुठे दिसत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, हे जीवा गेले कुठे आणि मी आता कुठे शोधू त्यांना. तितकेच जीवा बाल्कनीत उभा राहून आवाज देतो, आज मी ऊपर आसमान नीचे. तर नंदिनीचं लक्ष त्याच्याकडे जातो. तो कॉलरला हात लावतो आणि ॲटिट्यूड दाखवतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ आणि रम्या पतंग उडवत असतात आणि युग पार्थला सांगतो, रम्याची पतंग काप, रम्याची पतंग काप. पण तितक्यात तिथं काव्या येते आणि काव्याच रम्याची पतंग कापते. तर पार्थ म्हणतो, रम्याची पतंग कोणी कापली? तर लगेच काव्या म्हणते, मी. काव्यासमोर येते तेव्हा पार्थ बघतच राहतो. तेव्हा लगेच काव्या म्हणते, अरे आओ ना फिर. तर ती लगेच पार्थजवळ येते आणि त्याला म्हणते, अहो माझ्याकडे नका बघू, पतंगकडे बघा, आणि धक्का देते आणि डोळा मारते. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.